आश्रम, वय, अवस्था याचा ज्याला अभिमान आहे, यस्य विज्ञते तस्यैव विनिषिद्धाश्च विधयः. कर्माचे दोन प्रकार असतात, एक विनिषिद्ध आणि एक विहित कर्म. विहित कर्मामध्ये विधी निश्चित सांगितलेला असतो. ज्याच्या ठिकाणी वर्ण आश्रम, वर्ण आहे ना, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि आश्रम आहे, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास वगैरे, याला अनुसरण कर्म असतात. वर्ण, आश्रम, वयावस्था नाही का, प्रत्येकाचं लहान मुलाला कुठं विधी सांगावं लागत असतं नाही का. बाप कुठे निघाला आपला ऑफिसमध्ये, ऑफिसचे कपडे घालून झालेला आहे आपला बाप. मग त्याची आई म्हणत असते मुलाची, बाबा मला बाळा झोप लागली आहे, जाऊ दे, तुम्ही जाऊ नका. तरी गेल्याशिवाय नुसताच घेतो की त्या मुलाला खांद्यावर घेतो, असा खांद्यावर घेतो त्या मुलाला. त्याची आई सांगत असते, म्हणलं त्याला कशाला मी नाकारत. ते ग्रस्त आश्रमातलं हे आश्रम मोठे कठीण आहे, जावे त्याच्या वंशात तेव्हा कुठून प्रेम येते कोणाच माहिती. मुलाविषयी, देवाविषयी प्रेमाचा त्रेकलिकत असतात बरं का. आणि ते पोराला काय कळते, आपले वडील ऑफिसमध्ये जाऊन आलेल्या ऑफिसचा पोशाख त्याचे दोन्ही धर्म करते बा, कुठं इथं कशा करतात, त्याला कळतं का आपल्याला. त्याला विधी नाही, त्याला काय नाही. आणि तेच मोठं वय झालं तर जमत असतं का, थोप काढत देत असते. म्हणून वयावर हे सगळं अवलंबून असते. वर्ण, आश्रम, वय, अवस्था यस्य विद्यते तस्यैव निषिद्धाश्च विधयः सकला आहे. तेव्हा कर्म म्हटल्यानंतर दोन प्रकारचं असतं, एक निषिद्ध आणि विहित कर्म नाही का. नित्य कर्म जीवाने केलंच पाहिजे. काम्य आणि निषिद्ध कर्म करू नये. काम्य कर्म केलं तर लोकांतराची प्राप्ती होत असते, निषिद्ध कर्म केलं तर नरकाची काय होत असते, प्राप्ती होत असते. शास्त्र सांगत असतं त्या पापाचा परिणाम ज्याच्यामध्ये होत असतो. म्हणून शास्त्राने सांगितलेलं आहे, विधीने केलं तर त्याच्याकरता नित्यनैमित्तिक कर्म, काम्य वगैरे कर्माचे प्रकार आहे ना. स्नान संध्या वगैरे करणे कोणतं कर्म आहे, हे सगळं नित्यकर्म आहे. आणि एकादशी व्रत म्हणा, सोमवार म्हणा वगैरे आधी करून त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणा. फलाच्या इच्छेने केलं ते काम्य कर्म. शास्त्राने सांगितलेलं आहे करू नका म्हणून ते पंजलम न बक्षे, मांस खाऊ नये, दारू चोरी करू नये, निषिद्ध कर्म आहे. मग ह्या सगळ्या आणखी ज्याच्या ठिकाणी हा अभिमान आहे वर्ण अवस्थेचा, त्याला शास्त्राने विधी सांगितलेला आहे. 100वा श्लोक आहे ना. म्हणलं त्यांना ज्यांना विधी आहे हे वर्ण आश्रम वगैरे जे आहे आलं तेव्हा एक किम स्वरूप आहे, त्याचं स्वरूप आपल्या एक पहिल्या श्लोकामध्ये सांगणार. 100 श्लोक संपले या ठिकाणी. वर्ण आश्रम आदया देह माया परिकल्पिता पहिला नासतो विद्यते भाव ना भाव विद्ये उभयवरपि दृष्टम. अर्जुन आहे ना, अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण आहेत. भगवान श्रीकृष्ण हे तत्ववेत्ते आहे. तत्वाला जाणणारा तुला काय म्हणायचं, तत्वनाम ब्रह्म.
तत्व या शब्दाचा अर्थ कोणता होत असतो? ब्रह्म एकच एकमेव अद्वितीय. आणि बाकी तद्व्यतिरिक्त मिथ्या आहे, वेदांताचा सिद्धांत आहे. बरं का, इतरही दर्शनकार लोक आहेत ते जगत सत्य मानतात. आणि वेदांत शास्त्रामध्ये व्यासनारायण वगैरे आदी करून आहे ते जगत सत्य नसून काय आहे? ब्रह्मसत्यम जगत. हा म्हणला ते सत्य का मानतात आणि तुम्ही मिथ्या का मानतात? मिथ्या पदार्थाचा अर्थ असा होतो तो दिसत नाही का, नाच पावणे असं नव्हे, न दिसणे असं नव्हे. म्हणून मिथ्या शब्दाचा अर्थ काय? दिसत जरी असलं तरी त्या अधिकरणामध्ये ते नाही, त्याला अनिर्वचनीय असं म्हणतात. त्या विचारसागराच्या 4थ्या तरंगामध्ये ख्याती प्रकरणाने भरपूर वर्णन केलेलं. आजी देतो पोटवरे बसून दोरीवर ते सर्प वाचला कसा. प्रत्येकाची भिन्न भिन्न मत नाही का. आता अलीकडे चाललेलं आहे ना तुमच्या निवडणुकीमध्ये, एकाचं एक मत आहे का भिन्न भिन्न मत आहे. मग तो वाचला कसा? मग असत्ख्याती, सत्ख्याती, आत्मख्याती, अनिर्वचन, अख्याती, सत्ख्याती आणि वेदांताची कोणती अनिर्वचन आहे. त्या सर्पाला सतही म्हणता येत नाही, असतही असत का म्हणता येत नाही? तर प्रतितीला येतो म्हणून असत म्हणता येत नाही. दोरीच्या ज्ञानाने त्याचा बाध होतो म्हणून त्याला काय म्हणता येत नाही? सत्य. सद विलक्षण म्हणजेच अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या. मग सगळे वर्ण आश्रम वगैरे आधी देव वगैरे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही याची संबंध नाही. मग कोणी निर्माण केलेलं आहे? हे सगळं जगत कार्य मायेचं कार्य आहे. वेदांत शास्त्रामध्ये माया जगत कार्य करता मानली आहे, पण ती सत्य नसून काय आहे? आणि तिचं हे सगळं काय आहे? मायाच मिथ्या म्हणून तिचं कार्य सुद्धा कसं आहे? मिथ्या आहे. आणि असं ज्याला काय झालेलं आहे ज्ञानचा, जे देखणे सगळं ते, असं ज्याला काय झालेलं आहे? ज्ञान झालेलं आहे. आत्मनोबोध रहस्य वित्यम निश्चयाला. आत्मनोबोध रूपत्व, आत्म्याचं परोक्षत्वाने काय झालेलं आहे? ज्ञान झालेलं आहे. परोक्ष नाही कोणतं? परोक्षामध्ये असत्वपादकावर निवृत्त होत असते, अपरोक्ष याच्यामध्ये आभानापादक निवृत्त होत असते. परोक्षाचं रूपांतर कशामध्ये होत असते? मग त्याला बोधरूप असे नात्मनो बोधरूप असे म्हणलं. हे सगळे आणखी दिसतं वर्ण वगैरे आश्रम वगैरे हे मायेचं कार्य आहे. आत्मनो बोधरूपस्य न तस्य विषय. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी माये कार्याचा काहीही संबंध नाही. आता अपरोक्षत्वाने ज्ञान झालं असल्यामुळे निश्चय करण्याची काय नाही, काम नाही. धरून झाला निश्चय केला नाही, निश्चय करण्याचं कामच नाही. मी मनुष्य असा निश्चय करावा लागत असतो का? आहेत त्याचा काय निश्चय करायचा आहे का? बापाची इस्टेट कोणाची असते? मग काय निश्चय करत बसतो का तो? आहेच की. तेव्हा अशा प्रकारे तत्ववेत्य पुरुषाला बरं का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आश्रम धर्म विधी वगैरे याचा काहीही संबंध असंग स्वरूपाचा आहे. असंग योयम पुरुष स्वगत जातीय विजातीय भेद देशकाल परिचय शून्य एकमेव अद्वितीय. असं जे तत्व आहे त्याला ब्रह्म असं म्हणतात. असा त्याचा काय आहे? हा जे निश्चय माझा आणि मी निश्चयावनी. पुढचा श्लोक. समाधिमत कर्माणि मा करोतु वा हृदये नास्ता सर्वस्था मुक्त अजित एतमोत्तम आशया. आता हे तत्ववेत्याची भाषा असल्यामुळे तत्ववेत्याचं स्वरूप कसं असतं तो या ठिकाणी सांगतात. हृदयेन नास्ता सर्वात्मा मुक्त एव आशया. तुम्हाला स्थितप्रज्ञाचे भाषा त्याच्यामध्ये गेलेला आहे बघा. स्थितप्रज्ञाच्या याच्या लक्षणामध्ये नाही का, प्रजाती यदा सर्वान पार्थ
सगळ्या इच्छा त्याच्या काय झालेल्या संपून गेलेल्या. हृदयेन नास्त असता असता नाही का, अंतःकरणामध्ये कोणतीही कामना शिल्लक राहिलेली नसते. हृदय नास्ता सर्वस्ता. मग अशी कोणती अवस्था असते ती मुक्त अवस्था. सर्व काम संपून गेले. काम नाही, काम नाही. ज्ञानी हा पुरुषान कृत्य करूच करलेचे का, असे ज्ञान आहे. मग तो कृतकृत्य झालेला आहे. आणि यवत्तम आशय ही सर्व याच्यामध्ये सर्वोत्तम स्थिती कोणची आहे ती उत्तमोत्तम आशय. याच्या पलीकडे आणखी दुसरी अवस्था नाही. अवस्था काय झाली, संपली आहे ना. का म्हणलं आकाशाच्या पलीकडे काय, आकाशाच्या पलीकडे काय, बरोबर आहे. वायूच्या पलीकडे आकाश सांगता येईल, नकाशाच्या पलीकडे मग शेवट कोणता बुद्ध आहे. मग संपलं की. आपल्याला समस्येमध्ये नाही का म्हणलं 14 वर्ष झाल्यानंतर पुन्हा कोणत्या, तर मला संपलं की आता. समाधी मत कर्माने मा करोती करोती वा. म्हणून अशा रीतीने ज्याच्या अंतःकरणा म्हटलं काम सगळा संपलेला आहे. उत्तमोत्तम स्थिती म्हणजे मुक्त अवस्थेला प्राप्त झालेला आहे. तो कदाचित समाधी करील अथवा करणार नाही का. कर्मणी मा करोतो करोती वा. कर्मही सुद्धा करील अथवा करणार नाही. त्याला कोणत्याही प्रकारे साधन करण्याची आवश्यकता राहिलेली. साधने झाली नाही का, तृप्ती झाली या जैशी साधने सर्दी. माझा परत तृप्त झाल्यानंतर साधनाचा कोण साध्य प्राप्त होईपर्यंत साधना करायची असते. साबण साध्याला कुठपर्यंत लावायची, मळ जाई का लावतच राहायचं नाही का. दाढी कुठपर्यंत करायची, केसाची निवृत्ती होईल करीत. जो संपत त्याला काय म्हणायचं, परमार्थ. आणि जो किती जन्म घेतला तरी सुद्धा संपत नाही त्याला काय म्हणायचं, त्याला संसारात येते. संसार सारखं चक्र आहे. काय असे किती जन्म झाला गणित नाही. पुन्हा आणखी मुक्त अवस्था झाली तर बरं आहे, नाही तर पुन्हा आणखी कोणता जन्म मिळेल काही सांगता येत नाही. यम यम वापी स्मरण मावते तम तमाई होत गवते येत. नष्कर्मे न तस्य अर्थ अर्थोस्ति न कर्म भी न समाधान जपाभ्याम यस्य निर्वासन. मला तत्ववेत्याचं वर्णन करणारा श्लोक आहे. यस्य निर्वासनम म्हणा. ज्ञानाच्या योगाने ज्याच्या अंतःकरणामधल्या सगळ्या वासना काय झालेल्या आहे, वासना निमाली ब्रह्मरस गोडी वासना निमाली. यस्य निर्वासनम म्हणा. ज्याचं मन आणखी निर्वासन झालेलं आहे, कोणतीही इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये राहिली नाही, असा जो पुरुष आहे तो नैष्कर्मे न तस्यार्थ. तस्यार्थ येते न कर्म. कर्म मी करून काही मिळवायचं शिल्लक राहत संपलं. नैष्कर्मे न तस्यार्थ. तस्यार्थ बी न कर्म बी. मग नैष्कर्म्य स्थिती असते. न कर्म बी. त्याला कर्म करून काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं नाही. न समाधान नाही का. न समाधान जपाभ्याम यस्य निर्वासन म्हणा. समाधान न समाधान न कर्माभ्याम. त्याला समाधान प्राप्त. ते समाधी शब्द घेतला आहे का तिथं. समाधी मिळवण्याचं काम राहत नाही असं आहे का. समाधी शब्द आहे. कारण त्याच्यामुळे श्लोकामध्ये समाधान शब्द आहे. काय आहे बरोबर. समाधी आणि जप यांच्यापासून काही लाभ होत नाही. समाधी घेतलाय बघा. समाधानाचा अर्थ समाधी घेतला. समाधानाचा अर्थ समाधी घेतला.
त्याला समाधी करण्याचं काम नाही, जपाभ्याम म्हणजे साधना करण्याचे काम नाही. ज्याचं मन माझ्या मनातून ज्ञानाच्या युगाने सर्व वासना संपलेली आहे, साधनेच त्याची काय झाली, संपली. आता साधना करण्याची आवश्यकता नाही, काय नाही. कर्माची साधनं असतात वगैरे, कोणतंही साधन पूर्णत्वाप्राप्त म्हणजे मग समाधी करण्याचं साधं जेवण झालं की पुढे जेवणाची क्रिया काय होते, संपन्न जाते. निष्कर्म म्हणजे कर्मराहित्यम, कर्मत्याग इत्यर्थ. समाधान घेतलं टीकेमध्ये आहे बघा, समाधानम समाधी, समाधान याला समाधी असं म्हटलेलं आहे. म्हणलं ही स्थिती कशामुळे त्याला प्राप्त झालेली आहे, त्याच्याकरता 4था श्लोक. आत्मा असंग तत्व अन्यत ऐंद्रजालही मायिकम नित्य निर्णय कुतो मनसी वासना, कुतो मनसी वासना. म्हणलं हे वासना त्याच्या अंतःकरणामध्ये का नाही, तो कोणत्या बोधात आहे असं आहे. नाही काय ते तुमचे लोक महाराज होते ना, मग त्याने एकाने म्हटलं बुवा आम्ही असं ऐकलं आहे, तुम्ही लोणीन काय खाता, खडीसागर खाता. म्हटलं तुम्ही तर कोण आहात, नाही काय. म्हणजे जोग महाराज म्हणायला लागले, म्हणजे मग तुझी इच्छा काय, आंबवून खाऊ. मग सर्व कशा करतात, त्यांचं सांगतात ना, काय खातो आम्ही कसं या. मामासाहेबांनी त्यांच्या चरित्रात बोलणार, बुवा म्हटलं भाकरी वाढायची का, तुझी इच्छा असली तर वाढ, नाही. मग बोधात असायचे. आपल्यात आणि त्यांच्यामध्ये कोणता फरक आहे, आपल्या ठिकाणी बोध नाही, त्यांच्या ठिकाणी काय बोध आहे. त्या बोधामुळे आणखी त्यांचं आचरण वेगळ्या स्वरूपाचं होतं. आपल्या ठिकाणी अज्ञान असल्यामुळे आपलं आचरण ते सांगायचे बघा, ते बाबासाहेब सांगायचे, कधी कधी ते रागवायचे ना कोण लोक महाराज. म्हणले बाबा तुमचा स्वभाव रागीट आहे की तुम्ही रागवत असता की. मग ते जोग महाराज म्हणायला लागले, मी काय वेडा आहे का, सडक्यावरच्या माणसाला रागवत असतो का, मग कोणत्या माणसावर रागवतो, तुमच्यावर रागवतो कशा करता. तुम्ही व्यवस्थित वागलं पाहिजे. भजन सांगितलेले अभंग काय करून आणले पाहिजे, असे अभंग पाठ करायला लावायचे म्हणतात बरं का. मग म्हणायला लागले त्याच म्हणून तुमच्यावरती रागवतो, खरोखरच रागवतो, उसना राग आणतो. दृष्टांत येऊन हा सिद्धांत काय केला, म्हणून दृष्टांत देताना कुतो मनसी वासना, हे सर्व ऐंद्रिक आहे. हे सर्व कसं आहे, ऐंद्रिक आहे. आत्मा असंग, आणि सर्व आत्मा असंग स्वरूप असून हे बाकी जे काही दिसतं आपल्याला ते सगळी इंद्रजाल आहे. इंद्रजाल म्हणजे गारोडी जो असतो ना, त्याच्या ठिकाणी काही विद्या असते. तो लोकाला सांगतो खापरकुटी असते ना, असं तो बरोबर करतो, रुपयाचा काय पडतो, पाऊस पडतो. एकाने विचारलं, म्हणलं का रुपयाचा पाऊस पडतो. मग खेळ संपल्यानंतर पैसा करता भीक कशाला मागतात. मग रुपये खापरकुटीचा रुपा करण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे, भीक मागण्याची आवश्यकता आहे. जो खापरकुटीचा रुपा करतो तो खरा आहे का खोटा आहे, त्याला इंद्रजाल म्हणतात. काय म्हणायचं, हे इंद्रजाल सगळं कसं आहे. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा म्हटलं होतं ना पैठणच्या लोकांनी, म्हणले कुठून तरी गारुडी विद्या काय झालेली आहे, आणि म्हणून त्याचा ओळ कुठं उठतो. तो एक प्रश्न वेगळा आहे, त्यांना ज्ञानेश्वर महाराज कळालेले नाही. उपहासात्मक बुद्धी होती कोणती, कुतो मनसी वासना, असा ज्याचा बोध आहे तो बोध ज्याच्या चित्तामध्ये असेल, सगळी वासनेचे काय होते, बोध आहे ना. ज्याच्या एखादा
डायबिटीज झालेला मनुष्य आहे, मग त्याला त्याच्या ठिकाणी बोध असेल तर, ते रंगनाथ महाराज वगैरे होताना त्यांना डायबिटीज होता बा, त्यांना तीर्थ दिलं असं आता ते असं बघा बरं का. शेवटपर्यंत त्यांनी गोड पदार्थ काय केला नाही, का खाल्ला नाही, बोध आहे. त्यांचं जेवण म्हणजे कारल्याची भाजी आणि ते जांभळाचं काय करायचं असं आहे. आपल्या वैद्य बाबा सुद्धा असं तेव्हा त्याचं चूर्ण बिर्ण आणून द्यायचे ते. त्यांचा चहा काय व्हायचा बिनसाखरेचा, ते चुकून काय व्हायचं चहा जायचा निकंबवाला बिनसाखरेचा, साखरेचा चहा कोणाला यायचा, काय राग व्हायचं बघा, जीव घेतो का साखर टाकून आणतो, भांड चुकून जायचं ना, इकडे यायचं इकडे यायचं इकडे यायचं, अंदर निकाम व्हा म्हणायचे, साखर महाग झाली का, जाऊ द्या दृष्टांत, बिनसाखरेचा चहा आणतो का. म्हणून कुतो मनसी वासना, ज्याचा आणखी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निर्णय असल्यामुळे आत्मा असंग स्वरूपाचा आहे. आणि सगळे जगत जे आहे स्वप्नाप्रमाणे कसं आहे, आपण स्वप्नात आहोत तोपर्यंत स्वप्न मिथ्य वाटते का सत्य वाटते, आणि एकदा जागा झाला म्हणजे मग त्याप्रमाणे बोधाने जागा झाला, जगजोगी नका घेऊ बहरण कर्मात होतीचा, बोध प्राप्त होत असतो. त्या बोधाच्या योगाने गरिबी श्रीमंती हा भाग नसतो बघा. तत्ववेत्ता गरिबी असेल पण बौद्ध संपन्न आहे, काय आहे ना, मग त्यांचं काही हे लावायचं असतं का. आणि एखादा धनी जरी असेल, श्रीमंती आहे पण बोध कुठे आहे, पैशाचा वापर कसा करावा याचं काय पाहिजे, ज्ञान पाहिजे का, नाही का. 1 कोटी रुपयाची काय घेतो, गाडी घेतो, आणि सत्ता करण्याकरता देणगी मागायला करता, हा धंदा आहे का तुम्हाला. तुझी 1 कोटी रुपयाची गाडी कुठून येते पुण्याला, आणि 10 लाखाची गाडी कुठून येते, पण फॅशन. आणि त्याचे एवढे पैसे वारकरी शिक्षण संस्थेला देऊन टाकले कुठं देत असं. जाऊ दे, पैसा कसा खर्च करावा याचं काय पाहिजे, ज्ञान पाहिजे. सहज इथे आलेला आहे, दृष्टांत म्हणून सांगितला. म्हणून हे सर्व माईक आहे. एकदा त्याचं मिथ्यात्व कळालं म्हणजे वासना निमाली सकळ. जोपर्यंत दोष कळत नाही तोपर्यंत मग त्याच्यामध्ये आसक्त असतो. एकदा त्याच्यातला दोष कळाल्यानंतर मनुष्य त्याच्यापासून वैराग्य. त्याच्यातले नाही मग 15वा अध्याय कशा करता आहे, करोणी संसार व्हावं, करोणी संसार व्हावं, काय व्हावं या अध्याय 15. स्वरूपी अंती ठेव व्हावया, करावया संसार व्हावं, करावया संसार व्हावं, आणि स्वरूपी अंती ठेव. इकडचा अहम निघायचा आणि इकडे काय करायचं. व्हावया अध्याय 15. संसार वृक्षाच्या रूपकाने काय दाखवलेला आहे संसाराचा विचार. कुतो मनसी वासना, असा बोध याच्या ठिकाणी झालेला आहे. त्याची वासना काय होते नाही का. हे जे असते ना हॉटेलचे टिका म्हणून नव्हे, हॉटेलचे पदार्थ असतात ना, ते लोक काय करत असतात, हुशार लोक असतात, यात्रेकरू येत असतात. मग सकाळच्या वेळेस स्नानाला निघाले असतात कुठे इंद्रायणीच्या. म्हणजे काय करत असतात हॉटेलचे लोक, ते समोर भजे बिजे काय तुमचं हे कुठे ठेवतात, पाठीमागे समोर ठेवतात. आणि ते स्नानाला निघालेले जे माणसं असतात ना यात्रेकरू आपले इंद्रायणीच्या, त्यांनी भजे कापायला स्नान नंतर करतो.
अगोदर काय करू त्यानं. पण तुम्हाला माहिती आहे का, त्याने शौचाकडे गेले पण हातही धुतला नव्हता. आणि त्याचे बघितलं ते त्या तेलामध्ये तळले टिका म्हणून टाका. त्या तेलामधून इतके मुगळे निघाले आणि त्या तेलात काय तळले हे दिसल्यानंतर मग वासना होईल का. म्हणून पदार्थ कसे करतात हे जर पाहिलं म्हणजे वासना काय झाली. आणि पदार्थ नाही का, नुसतेच पदार्थ पाहिले तर वासना काय होत असते. त्याच्यातला काय दिसावं लागतं, दोष दिसला की मनुष्य माघारी. मग शास्त्र काय सांगते, संसारातले काय दाखवते, गुण दाखवते का दोष दाखवते. म्हणून कुठं मनसी वासना, कारण हे सर्व इंद्रजाल आहे, मायक आहे असं ज्ञान असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वासना नसते. यो नास्ति असे प्रसंग कुतोस्ति अति प्रसंजनम प्रसंगो यस्यैव शंकेत आत्मप्रसंजनम एवं नास्ति प्रसंगोपी. म्हणून तत्ववेत्याला विधी निषेध वगैरे काही नसते. कुतो मनसी प्रसंजनम, प्रसंगच नाही म्हणून अतिप्रसंगही सुद्धा नाही. प्रसंगो यस्य तस्यैव शंकेतात प्रसंग असं आहे. ज्याच्या ठिकाणी वर्ण आश्रम वगैरेचा अभिमान असतो त्याच्या ठिकाणी विधी निषेध वगैरे काय केलेला असतो सांगितलं. तत्ववेत्याप्रती याचा काहीही संबंध नाही आहे काय. एखादा कल्पना करता आपला पाठ चालू आहे, एखादा विद्यार्थी येऊन अर्ध्या पाठात बसला पण त्याचे 4 वर्ष काय झालेले आहे. आता आपल्याला म्हणता येते का त्याला की जो अर्ध्या पाठात आला म्हणून बोलायला त्याचं स्वागत करावं लागतं. आणि पाठातला विद्यार्थीला इतका वेळा उशिरा येतो का. आता विधी कोणाला आहे, आणि जो शिकून गेला तो विधीचा काय पलीकडचा आहे. आणखी विचार केला त्याचा विचार कधी करू.